Hello, my dear students. Good morning. I am Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. So, friends, previous 13-14 lecture we discuss Drugs and Cosmetic Act 1940 and the rule there under 1945. विद्यार्थी मित्रांनो, गेले मागील 12 ते 13 लेक्चर किंवा साधारणतः 13 ते 14 लेक्चर आपण जो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आहेत आणि त्या अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत 1945 अंतर्गत येणारे ते स्टडी करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पॉईंट्स स्टडी करणार आहोत. त्यामध्ये कंडिशन ऑफ लायसन्स इन फॉर्म नंबर 32. फॉर्म नंबर 32मध्ये ज्या कंडिशन असतील लायसनिंगसाठी किंवा लायसन्स इश्यू करण्यासाठी त्या स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सेल्स ऑफ कॉस्मेटिक्स. सेल्स ऑफ कॉस्मेटिक्स त्याच्यामध्ये प्रोहिबिशन ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सर्टन कॉस्मेटिक्स, त्याबरोबर त्याच्यानंतर लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ कॉस्मेटिकची लेबलिंग आणि पॅकेजिंग कशा प्रकारे केली पाहिजे. त्याच्यानंतर लेबलिंग ऑफ हेअर डायज कंटेनिंग कोल टार कलर्स, देन मिसलॅनियस त्याच्यामध्ये एक्झम्पशन, स्टँडर्ड ऑफ ड्रग्स, त्यानंतर स्टँडर्ड फॉर व्हेटरनरी ड्रग्स, स्टँडर्ड फॉर पेटंट प्रोप्रायटरी मेडिसिन्स, देन स्टँडर्ड फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ कलर परमिटेड बी यूज इन द ड्रग्स अंडर द रूल 127 इत्यादी बाबींचा त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. लेट्स सी द कंडिशन ऑफ लायसन्स इन फॉर्म नंबर 32. कंडिशन काय दिलेलं आहे त्यामध्ये, तर द लायसन्स शाल प्रोव्हाइड अँड मेंटेन स्टाफ प्रिमायसेस अँड इक्विपमेंट ॲज स्पेसिफाईड द रिस्पेक्टिव्ह रूल्स. आणि रिस्पेक्टिव्ह रूल्सनुसार त्या ठिकाणी लायसन्स प्रोव्हाइड करू शकतं. कशासाठी? जे मेंटेन स्टाफ असतील, त्यानंतर प्रिमायसेस असतील अँड इक्विपमेंट स्पेसिफाईड इन रिस्पेक्टिव्ह rules. The license shall comply with the provision of the Drug and Cosmetic Act 1940 and rule made thereunder. आणि लायसन्सची सेकंड कंडिशन काय आहे? जे लायसन्स आहे ते कंप्लाय पाहिजे विथ कशाबरोबर? प्रोव्हिजन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 जो आहे त्याच्याबरोबर, त्याच्या प्रोव्हिजन बरोबर ते कंप्लाय झालं पाहिजे, त्याच्या रूल बरोबर. थर्ड कंडिशन आहे द लायसन्स शाल मेंटेन द रेकॉर्ड शेड्यूल E1. रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे ऑफ ऑल नेसेसरी डिटेल्स ऑफ इच बॅच ऑफ कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चर्ड अँड रॉ मटेरियल यूज. आणि जे गरजेचं आहे, जी गरजेची किंवा बॅच आहे, कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरची बॅच असेल, त्याचं रॉ मटेरियल जे काही यूज केलेलं असेल अंडर द शेड्यूल U1 नुसार त्याचं लायसन्सीने, जो लायसन्सी आहे त्या लायसन्सीने, जो लायसनधारक आहे, जो परवानाधारक आहे त्या परवानाधारकाने त्या ठिकाणी रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन केलं पाहिजे. कशाचं? बॅच ऑफ कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंगचं आणि जे काही रॉ मटेरियल त्या ठिकाणी यूज केलेलं असेल त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. फर्स्ट पॉईंट काय बघितला होता आपण? कंडिशन ऑफ लायसन्स इन फॉर्म नंबर 32मध्ये जो कोणी लायसन्सी आहे त्याने काय प्रोव्हाइड केलं पाहिजे? मेंटेन स्टाफ, प्रिमायसेस आणि इक्विपमेंट स्पेसिफाईड इन द रिस्पेक्टिव्ह रूलनुसार जे काय असेल ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड वन आहे द लायसन्सी शाल कंप्लाय. लायसन्सी कंप्लाय पाहिजे विथ द प्रोव्हिजन ऑफ, कोणत्या प्रोव्हिजन बरोबर? जे ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याच्या अंतर्गत जे रूल आहेत त्याच्यानुसार. आणि थर्ड वन पाहिलं होतं आपण शेड्यूल U1 नुसार सगळ्या डिटेल्स त्या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरचं. आणि त्याचबरोबर जे काही रॉ मटेरियल त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केलं असेल त्या ठिकाणी ते गरजेचं आहे. द सेड रेकॉर्ड्स शाल बी रिटेन फॉर पिरियड ऑफ 3 years. आणि ते रेकॉर्ड रिटेन करणं गरजेचं आहे. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. त्यानंतर जी चौथी कंडिशन आहे किंवा कंडिशन ऑफ लायसन्स इन फॉर्म नंबर 32 फोर्थ पॉईंट जो आहे द लायसन्सी शाल टेस्ट इच बॅच ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज फायनल प्रोडक्ट अँड मेंटेन रेकॉर्ड
or register of the test performed. Such records shall be retained for a period of 3 years from the date of manufacture. जे चौथी कंडिशन आहे त्या चौथ्या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे की जी प्रत्येक बॅच जी असेल, ज्या प्रत्येक बॅचचं रॉ मटेरियल असेल त्याचबरोबर ॲज वेल ॲज त्याचा फायनल प्रोडक्टचं जो असेल त्याचं त्या ठिकाणी त्याची टेस्ट करणं तर गरजेचंच आहे रॉ मटेरियलचे, आणि जो फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करणार आहात कॉस्मेटिक्सचा त्याची टेस्ट करणं गरजेचं आहे, परंतु त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, किंवा रजिस्टर ऑफ टेस्ट परफॉर्म, आणि त्या टेस्टचं त्या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सच रेकॉर्ड्स शाल बी रिटेन फॉर अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. आणि हे जे रेकॉर्ड नुसतं मेंटेन करून चालणार नाही, तर हे जे रेकॉर्ड आहे जे मॅन्युफॅक्चरिंगचं रेकॉर्ड असेल किंवा फायनल प्रोडक्टचं रेकॉर्ड असेल, त्या फायनल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा रेकॉर्ड जी डेट त्याची मॅन्युफॅक्चरिंगची डेट असेल, जी तयार झालेली डेट असेल त्या डेटपासून कमीत कमी 3 वर्ष ते रेकॉर्ड त्या ठिकाणी जपून ठेवणं गरजेचं आहे किंवा रिटेन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5th वन पॉईंट आहे, द लायसन्सी शाल अलाउ द ड्रग इन्स्पेक्टर टू एंटर विथ और विदाउट नोटीस फॉर इन्स्पेक्टिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस अँड टू टेक सॅम्पल ऑफ द मॅन्युफॅक्चर कॉस्मेटिक अंडर अ रिसिप्ट. आणि जो कोणी परवानाधारक असेल, जो कोणी लायसनधारक असेल, त्याने ड्रग इन्स्पेक्टरला अलाव केलं पाहिजे, किंवा विदाऊट नोटीस जर ड्रग इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करण्यासाठी आला तर जे मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसचं इन्स्पेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टर आला तर त्याला त्या ठिकाणी जो कोणी परवानाधारक असेल किंवा लायसनधारक असेल किंवा लायसन्सी असेल त्याने अलाउड करणं गरजेचं आहे. आणि टेक अ सॅम्पल ऑफ द मॅन्युफॅक्चर कॉस्मेटिक अंडर रिसिप्ट, त्या ठिकाणी सॅम्पल टेस्टिंग करणं किंवा त्या ठिकाणी इन्स्पेक्टिंग करणं अंडर द मॅन्युफॅक्चर कॉस्मेटिकच्या रेसिप्ट गरजेचं आहे. त्यानंतर 6 पॉईंट आहे, द लायसन्सी शाल अलाउ अँड इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्ट ऑल द रजिस्टर अँड रेकॉर्ड्स मेंटेन ॲज पर द प्रोव्हिजन अंडर द रूल्स. त्याचबरोबर इन्स्पेक्शन करणं तर गरजेचं आहे, परंतु ज्यावेळेस इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करण्यासाठी येईल त्यावेळेस जर त्या ड्रग इन्स्पेक्टरच्या किंवा इन्स्पेक्टरच्या मनात आलं किंवा त्याला वाटलं की आपल्याला रजिस्टर आणि रेकॉर्ड्ससुद्धा चेक करायचे असतील तर ते रेकॉर्ड्स आणि रजिस्टर त्या ठिकाणी त्या प्रोव्हिजननुसार त्या ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट रूलच्या नुसार रेकॉर्ड रजिस्टरमध्ये मेंटेन केलेलं आहे की नाही ते सुद्धा त्या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टरला चेक करू देणं त्या लायसन्सीचं कर्तव्य आहे किंवा तो अलाउ करू शकतो. The licensee shall maintain an inspection book in form number 35 so that an inspector can record his view regarding inspection. आणि लायसन्सी काय करू शकतो आणखी मेंटेन इन्स्पेक्शन बुक इन फॉर्म नंबर 35 नुसार so that an inspector can record his views and regarding the inspection. Then next point आहे सेल्स ऑफ कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्सचं सेल्स कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी लायसन गरजेचं आहे की नाही. त्यानंतर त्या ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सर्टन कॉस्मेटिक त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट वन पाहूया आपण, सेल्स ऑफ कॉस्मेटिक्स. त्याच्यामध्ये लायसन्स ऑफ सेल्स ऑफ द कॉस्मेटिक इज नॉट रिक्वायर्ड. आणि जर कॉस्मेटिक्सचं सेल करायचं असेल तर त्या ठिकाणी लायसन गरजेचं नसतं. द डीलर शूड सेल ओनली सच कॉस्मेटिक्स विच डो नॉट contravene any of the provision of the Drug and Cosmetic Act and the rules. If required, the dealer should disclose the inspector the name, address and other particulars of the person from whom he acquired the cosmetics. Then prohibition of manufacture of certain cosmetics. Prohibition काय आहे त्याच्यामध्ये तर मॅन्युफॅक्चर ऑफ फॉलोइंग क्लासेस ऑफ कॉस्मेटिक इज प्रोहिबिटेड. आणि जे पुढील प्रकारचे किंवा फॉलोइंग जे क्लासेस आहेत त्या क्लासेसच्या कॉस्मेटिक्सचं मॅन्युफॅक्चर त्या ठिकाणी प्रोहिबिटेड केलेलं आहे किंवा त्याची
त्या ठिकाणी प्रोहिबिट केलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉस्मेटिक विच कंटेन कोल टार कलर अदर दॅन वन प्रेस्क्राईब इन शेड्यूल Q2 रूल्स. आणि जे कॉस्मेटिक आहे ते काय, त्याच्यामध्ये काय आहे, कोल टार कलर, त्याचबरोबर अदर दॅन वन प्रेस्क्राईब इन शेड्यूल Q2 रूल हे त्या ठिकाणी प्रोहिबिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये A1 आहे 2 ppm ऑफ आर्सेनिक कॅल्क्युलेट ॲज अ आर्सेनिक ट्रायऑक्साईड. सेकंड वन आहे 20 ppm ऑफ लीड कॅल्क्युलेट ॲज अ लीड. त्यानंतर थर्ड वन आहे 100 ppm ऑफ हेवी मेटल अदर दॅन लीड कॅल्क्युलेट ॲज द टोटल ऑफ द रिस्पेक्टिव्ह मेटल्स. हे जे आहे 2 ppmचा आर्सेनिक असेल, 20 ppm लीड असेल, 100 ppm हेवी मेटल्स असेल इत्यादी त्या ठिकाणी कॉस्मेटिक त्या ठिकाणी प्रोहिबिटेड केलेलं आहे. त्यानंतर सेकंड वन आहे कॉस्मेटिक इंटेंडेड फॉर यूज ऑन आयब्रो, आयलॅश or around the eye shall not contain any coal tar type base or coal tar dye intermediate. त्या ठिकाणी आणखी काय प्रोहिबिटेड केलेलं आहे, जे कशासाठी यूज करतो आपण, कॉस्मेटिक इंटेंडेड यूज ऑन द जे आयब्रो असतील, आयलॅश असतील, अराउंड द आयशाल असतील, अराउंड द आय डोळ्याशी रिलेटेड, शॅल नॉट कंटेन एनी टार डाय, कोल टार डाय. त्याच्यामध्ये काय नसलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचा कोल टार डाय नसला पाहिजे, कोल टार टाईप बेस त्या ठिकाणी यूज नाही केला पाहिजे, किंवा कोल टार डाय इंटरमिडिएट त्या ठिकाणी यूज केला नाही पाहिजे. अशा प्रकारचे कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्या ठिकाणी प्रोहिबिट केलेली आहेत. कॉस्मेटिक कंटेनिंग हेक्झाक्लोरोफिन, आणि ज्या कॉस्मेटिकमध्ये हेक्झाक्लोरोफिन आहे किंवा हेक्झाक्लोरोफिन त्या ठिकाणी यूज केलं असेल ते त्या ठिकाणी प्रोहिबिट केलेलं आहे. द यूज ऑफ लीड अँड आर्सेनिक कंपाऊंड फॉर द पर्पज ऑफ कलरिंग कॉस्मेटिक इज प्रोहिबिटेड. आणि जे लीड असतील, आर्सेनिक कंपाऊंड्स असतील, ज्या ठिकाणी कलरिंग कॉस्मेटिकमध्ये यूज केले जातील त्या ठिकाणी ते प्रोहिबिट केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्सचं लेबलिंग आणि पॅकेजिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचबरोबर जे हेक्झाक्लोरोफिन पाहिलं होतं आपण, कॉस्मेटिक कंटेनिंग हेक्झाक्लोरोफिन इन सोप, हेक्झाक्लोरोफिन मे बी यूज इन कॉन्सन्ट्रेशन नॉट एक्झिडिंग 1% वेट बाय वेट. आणि सोपमध्ये किती नाही पाहिजे, 1% जास्त नसलं पाहिजे. त्यानंतर द फॉलोइंग कॉशनरी नोट शॅल ॲपियर ऑन द रॅपर ऑफ द पॅकेज ऑफ ईच सोप. त्याचबरोबर त्या ठिकाणी 1% वेट बाय वेट जर हेक्झाक्लोरोफिन त्या ठिकाणी यूज केलेलं असेल सोपमध्ये, तर त्या ठिकाणी कॉशनमध्ये काय लिहिलं पाहिजे, त्या रॅपरवरती, त्या लेबलवरती काय लिहिलं पाहिजे, तर कंटेन्स हेक्झाक्लोरोफिन नॉट टू बी यूज ऑन बेबीज. आणि लहान मुलांना त्या ठिकाणी ती हेक्झाक्लोरोफिनची सोप त्या ठिकाणी यूज करू नये असं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ कॉस्मेटिक. त्या ठिकाणी मॅनर ऑफ लेबलिंग, त्या ठिकाणी लेबलिंग कशा प्रकारे केली पाहिजे कॉस्मेटिकला, हे लेबलिंग आणि पॅकेजिंगमध्ये आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. द कॉस्मेटिक शुड बी लेबल अँड पॅक इन द प्रेस्क्राईब मॅनर. त्या प्रेस्क्राईब मॅनरनुसारच त्या ठिकाणी कॉस्मेटिक्सची लेबलिंग आणि पॅकेजिंग करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ऑन द बोथ ऑफ इनर अँड आउटर लेबल इट शुड बी इंडिकेट. आणि बोथ जे इनर लेबल असेल त्याचबरोबर आउटर साईडचं लेबल असेल त्याच्यावरती काय इंडिकेट करणं गरजेचं आहे, नेम ऑफ द कॉस्मेटिक. त्याचबरोबर द नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द मॅन्युफॅक्चर. जे इनर लेबल आहे त्या इनर आणि आउटर लेबलवरती काय महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी काय इंडिकेट करणं महत्त्वाचं आहे, तर नेम ऑफ कॉस्मेटिक, ते जे काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं, त्या कॉस्मेटिकचं नाव त्या ठिकाणी इंडिकेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते प्रोडक्ट बनवणारा मॅन्युफॅक्चरर जो असेल त्या मॅन्युफॅक्चररचं नाव आणि त्या मॅन्युफॅक्चररचा ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड वन आहे ऑन द आउटर लेबल इट शुड बी इंडिकेट द नेट कंटेंट ऑफ द पॅकेज. आणि आउटर लेबलमध्ये त्या ठिकाणी काय इंडिकेट करणं गरजेचं आहे, त्या प्रोडक्टचं नेट कंटेंट, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कंटेंट यूज केलेले आहेत त्या कंटेंट त्या ठिकाणी इंडिकेट करणं गरजेचं आहे. सच स्टेटमेंट नीड नॉट ॲपियर
on the label if the net content does not exceed 60 ml to 30 grams. Then third one आहे on the inner label किंवा इनर साईडच्या लेबलमध्ये इट शुड इंडिकेट इफ नेसेसरी, जर गरजेचं असेल तर द प्रॉपर डायरेक्शन ऑफ फॉर सेफ यूज, वॉर्निंग, कॉशन और स्पेशल डायरेक्शन अँड द नेम्स अँड कंटेंट्स ऑफ इन्ग्रेडियंट दॅट आर पॉयझनस और हजार्डस. त्याच्यामध्ये इनर लेबलमध्ये जर गरजेचं असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर डायरेक्शन सेफ यूजची, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी वॉर्निंग, त्याच्यानंतर कॉशन किंवा स्पेशल डायरेक्शन त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द नेम, नाव आणि कंटेंट ऑफ इन्ग्रेडियंट दॅट आर पॉयझनस और हजार्डस. देन फोर्थ वन आहे द लेबल इन ॲडिशन शुड इंडिकेट, आणि लेबलवरती ॲडिशनमध्ये काय इंडिकेट करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तर बॅच नंबर. त्या ठिकाणी फर्स्ट वन आहे बॅच नंबर ओनली इफ द नेट कंटेंट ऑफ द कॉस्मेटिक इज मोर दॅन 10 grams or 20 ml or 20 ml. In case of soap, instead batch number, month and year of the manufacturing should be given. आणि जर बॅच नंबरमध्ये काय काय मेन्शन करणं गरजेचं आहे, मंथ आणि इयर, मॅन्युफॅक्चरिंग इयर आणि मंथ त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर त्या ठिकाणी त्या लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि फिफ्थ वन पॉईंट आहे त्यामधील इफ द पॅकेज ऑर कंटेनर ऑफ द कॉस्मेटिक हॅज ओनली वन लेबल इट शुड कंटेन ऑल द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू बी शोन ऑन बोथ द इनर अँड आउटर लेबल. आणि जर एखाद्या कॉस्मेटिकला किंवा एखाद्या कॉस्मेटिकच्या पॅकेजवरती किंवा कंटेनरवरती फक्त एकच लेबल असेल किंवा ओनली वन लेबल त्या ठिकाणी तयार केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या लेबलवरती इट शुड बी कंटेन ऑल द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड, आणि जी काही गरजेची इन्फॉर्मेशन आहे जी ती मग इनर लेबलमध्ये वरती गरजेची असेल आणि आउटर लेबलवरती गरजेचं आहे, ती दोन्ही लेबलची इन्फॉर्मेशन त्या लेबलवरती शो करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे लेबलिंग ऑफ हेअर डायज कंटेनिंग कोल टार कलर्स. आणि जे हेअर डायज आहेत त्याच्यामध्ये कोल टार कलर्स यूज केलेले आहेत त्याची लेबलिंग कशा प्रकारे केली पाहिजे ते ह्या लेबलिंग ऑफ हेअर डायज आणि कंटेनिंग कोल टार कलर जे आहेत त्या पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये हेअर डायज कंटेनिंग पॅराफिनिलिन डायामाइन और अदर कोल टार डायज और कोल टार इंटरमिडिएट शुड बी लेबल विथ फॉलोइंग वर्ड्स. मग ते बोथ आउटर लेबल असेल किंवा इनर लेबल असेल, ज्या हेअर डायजमध्ये काय काय कंटेनिंग असेल किंवा काय काय कंटेन असेल, पॅराफिनाइल डायामाइन असेल किंवा अदर कोल टार डाय असतील किंवा कोल टार इंटरमिडिएट त्या ठिकाणी यूज केलेले असतील तर त्याचं लेबलिंग ते फॉलोइंग वर्ड्समध्ये बोथ आउटर आणि इनर लेबलवर कशा प्रकारे केलं पाहिजे त्या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉशन. कॉशन काय लिहिलं पाहिजे, दिस प्रोडक्ट कंटेन इन्ग्रेडियंट विच मे बी कॉजेस स्किन इरिटेशन इन सर्टन केसेस. आणि हे जे प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टमधील जे इन्ग्रेडियंट आहे ते काही प्रकारात स्किनला इरिटेशन कॉज करू शकतात काही केसेसमध्ये किंवा सर्टन केसेसमध्ये. अँड सो प्रिलिमिनरी टेस्ट अकॉर्डिंग टू द अकंपनिंग डायरेक्शन शुड बी फर्स्ट बी मेड. त्याच्यानंतर सेकंड वन आहे द प्रॉपर प्रोडक्ट शुड नॉट बी यूज बाय डाईंग द आयलॅशेस और आयब्रोज ॲज सच यूज मे कॉजेस ब्लाइंडनेस. आणि त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर काय कॉज होऊ शकतो, ब्लाइंडनेस. इन ॲडिशन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन इन इंग्लिश अँड लोकल लँग्वेज शुड बी ॲपियर ऑन ईच पॅकेज ऑफ हेअर डाय. आणि ही त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन त्या पॅकेजवरती देणं गरजेचं आहे. दिस प्रिपरेशन मे कॉजेस सिरियस इन्फ्लामेशन ऑफ द स्किन इन सम कॉजेस. सो प्रिलिमिनरी टेस्ट शुड ऑलवेज बी कॅरिड आउट to determine whether or and so preliminary test carried out whether
or not special sensitivity exists to make the test cleanse a small area of skin behind the ear or upon the inner surface of forearm using either soap and water or alcohol. ही इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्या ठिकाणी अप्लाय स्मॉल क्वांटिटी ऑफ हेअर ड्राय. अप्लाय स्मॉल क्वांटिटी ऑफ हेअर ड्राय as prepare for use of to the area allow to dry it. After the 24 hours wash the area gently with soap and water. आणि 24 hours नंतर काय करायचं, तो एरिया जेंटली विथ वॉटरने आणि सोपने त्या ठिकाणी वॉश करायचा. इफ नो इरिटेशन और नो इन्फ्लेमेशन इज ॲपेरंट इट मे ॲझ्युम दॅट नो हायपरसेन्सिटिव्हिटी टू द डाय एक्झिस्ट. आणि जर तुम्हाला इरिटेशन किंवा इन्फ्लेमेशन त्या ठिकाणी कॉजेस नाही झालं, ॲपेरंट नाही झालं, तर त्या ठिकाणी हायपरसेन्सिटिव्हिटी डाय एक्झिस्ट. नो हायपरसेन्सिटिव्हिटी डाय एक्झिस्ट. द टेस्ट शुड बी हाऊएवर be carried out before each or every application. The preparation should on no account be used dyeing eyebrows or eyelashes as a serve inflammation of the eye or even blindness may be result. त्याचा रिझल्ट काय येऊ शकतो, तर इवन ब्लाइंडनेसही त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मिसलेनियस. त्याची लेबलिंग आणि पॅकेजिंग कशा प्रकारे केली पाहिजे. मिसलेनियसमध्ये काय काय येतं. एक्झाम्पशन द ड्रग स्पेसिफाईड इन द शेड्यूल के आर एक्झाम्प्टेड फ्रॉम प्रोविजन ऑफ द चॅप्टर 4 ऑफ द ॲक्ट अँड रूल देअर अंडर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग्स टू एक्सटेंड अँड सब्जेक्ट टू द कंडिशन स्पेसिफाईड इन शेड्यूल. त्याच्यानंतर सेकंड वन आहे स्टँडर्ड्स ऑफ ड्रग्स. स्टँडर्ड्स ऑफ ड्रग्समध्ये काय आहे. The drug included in the Indian Pharmacopoeia shall comply with the standard for identity, purity and strength may be specified in the current edition of the Indian Pharmacopoeia. आणि ते कंप्लाय असले पाहिजे इंडियन फार्माकोपियाच्या स्टँडर्डनुसार. त्याची काय असेल, आयडेंटिटी असेल, प्युरिटी असेल, त्याची स्ट्रेंथ असेल. इन करंट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया. इफ सच ड्रग्स आर नॉट स्पेसिफाईड इन द करंट एडिशन दे शॅल कंप्लाय विथ द स्टँडर्ड स्पेसिफाईड इन immediately preceding edition in Indian Pharmacopoeia. सेकंड त्याच्यामधील आहे फॉर द अदर ड्रग्स द स्टँडर्ड ऑफ फॉर आयडेंटिटी, त्याचबरोबर प्युरिटी अँड स्ट्रेंथ आर दोज मे स्पेसिफाईड इन करंट एडिशन ऑफ द ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ एनी कंट्री टू द ड्रग्स क्लेम्स टू कंप्लाय विथ. इफ सच ड्रग्स आर नॉट स्पेसिफाईड, जर असे ड्रग नॉट स्पेसिफाईड असतील इन करंट एडिशन बरोबर सच फार्माकोपिया but are specified in immediately preceding edition and then the standard are those specified in such pharmacopoeia. त्यानंतर आहे standards for veterinary drugs. Standards given in the current edition of British Veterinary Codex. त्याच्याबरोबर करंट एडिशन बरोबर स्टँडर्ड त्या ठिकाणी standards for patient proprietary medicine. Then standards laid down in the second schedule to the Act Schedule V2 rules. त्याच्यानंतर standards for contraceptive. नेक्स्ट वन आहे त्याच्यामध्ये फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲज अ लेट डाऊन इन शेड्यूल आर. सेकंड वन फॉर अदर कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी शाल बी इन कन्फर्मिटी which formula is approved as safe and efficacy by central government. Such formula shall be displayed on the label of every container. आणि कोणता फॉर्म्युला सेंट्रल गव्हर्नमेंटने अप्रूव्ड केलेला आहे जो की सेफ आहे, त्याचबरोबर तो फॉर्म्युला डिस्प्ले केला पाहिजे ऑन द लेबल ऑफ एव्हरी कंटेनर ऑफ सच कॉन्ट्रासेप्ट. आणि त्या कॉन्ट्रासेप्टिव्हच्या लेबलवरती तो फॉर्म्युला त्या ठिकाणी डिस्प्ले करणं गरजेचं आहे. स्टँडर्ड्स फॉर सबस्टन्स इंटेंडेड टू बी यूज डिस्ट्रक्शन ऑफ व्हर्मिन और इन्स्पेक्ट विच कॉजेस डिसीज इन ह्युमन बिंग. त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंटचं स्टँडर्ड ॲज अ लेट डाऊन इन शेड्यूल ओ. देन स्टँडर्ड फॉर द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, त्याचं काय तर आर दोज लेट डाऊन इन शेड्यूल FF अँड शेड्यूल नेट आउट इन शेड्यूल सेकंड.
शेड्यूल ऑफ टू द ॲक्ट. देन नेक्स्ट वन आहे लिस्ट ऑफ कलर्स परमिटेड टू बी यूज इन ड्रग्स. आणि असे कलर की जे परमिट केलेले आहेत किंवा त्यांना परवानगी दिलेली आहेत ड्रगमध्ये यूज करण्यासाठी. यूज अंडर द 127 अंडर द रूल 127च्या रूल अंतर्गत जे ड्रग त्या ठिकाणी परमिट केलेले आहेत ड्रगमध्ये यूज करण्यासाठी. त्याच्यामध्ये फॉलोइंग ड्रग्स मे बी परमिटेड टू बी यूज इन मेडिसिन्स. त्याचबरोबर द लेबल ऑन द कंटेनर ऑफ ड्रग कंटेनिंग परमिटेड कलर शॅल बी इंडिकेट कॉमन नेम ऑफ द कलर. त्याच्यामध्ये नॅचरल कलरमध्ये काय त्या ठिकाणी यूज दिले तर ॲनाटॉड, त्याच्यानंतर कॅरोटीन. नॅचरल कलरसाठी नॅचरल कलर कोणत्या ड्रगसाठी त्या ठिकाणी यूज करू शकतो आपण तर ॲनाटॉड, कॅरोटीन, क्लोरोफिल, कोल्चिनियल, कुर्कुमिन. देन नेक्स्ट वन आहे रेड ऑक्साईड और आयर्न, येलो ऑक्साईड ऑफ आयर्न अँड टिटॅनियम ऑक्साईड नॅचरल कलर. देन आर्टिफिशियल कलरमध्ये त्या ठिकाणी कॅरामेल आणि नेक्स्ट वन आहे रायबोफ्लेविन जे आहेत ड्रग त्या ठिकाणी आर्टिफिशियल कलर त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर थर्ड वन आहे कोलटार कलर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉमन नेम ऑफ द कोलटार ग्रीन कलर आणि कलर इंडेक्स नंबर. त्या ठिकाणी क्विनेज हॅरिन ग्रीन SS 61,565 त्याचा इंडेक्स नंबर आहे 61,565. त्यानंतर अल्झारिन सायानिन ग्रीन F 61570 कलर इंडेक्स नंबर. फास्ट ग्रीन FCF 42053 कलर इंडेक्स नंबर अँड ग्रीन S 44090 कलर इंडेक्स नंबर. देन येलो टॅट्राझिन 19140 कलर इंडेक्स नंबर. सनसेट येलो FCF 15985 कलर इंडेक्स नंबर. क्विनोलिन SS 47,000 रेड. सेकंड नेक्स्ट वन रेड अमरनाथ 16185 कलर इंडेक्स नंबर आहेत त्याचे. एरिथ्रोसाइन त्याचं 45430. इओसिन YS और इओसिन G 45380. टॉनी रेड और सुदान रेड 26100. पॉनिक्यू 4R 16255. कार्मोसिन 14720. फास्ट रेड E 16045. ब्ल्यू इंडिगो कॅरामाइन त्याच्यामध्ये 73015. ब्रिलियंट ब्ल्यू FCF 42090. ऑरेंजमध्ये ऑरेंजी 16230 त्याचा इंडेक्स नंबर. ब्राऊन रेसोर्सिन ब्राऊन त्या ठिकाणी यूज केला जातो 20170. ब्लॅकमध्ये नॅपथॉल ब्ल्यू ब्लॅक देन 20470. देन नेक्स्ट वन आहे लेग्समध्ये द ॲल्युमिनियम और कॅल्शियम साल्ट लेग्स ऑफ एनी ऑफ द वॉटर सोल्युबल कलर लिस्टेड अबव. देन नेक्स्ट वन आहे ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. त्याच्या ऑफेन्सेस काय आहे व्हेअर द ऑफेन्सेस आर कमिटेड बाय गव्हर्नमेंट अंडर द चॅप्टर 4th or 4th A relating the manufacture, sale, distribution etc. of the drug, the head of the department shall be deemed guilty of the offences unless he proves that he had exercised due diligence to prevent the commission of the offences. त्याची पेनल्टीज काय दिलेली आहे त्यांनी तर पेनल्टी फॉर व्हेक्सेशन सर्च और सीजर्स बाय एनी इन्स्पेक्टर पनिशेबल विथ फाईन अप टू 1000 रुपीज. फाईन किती दिला जाऊ शकतो त्याला 1000 रुपीज. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन इन गुड फेथ द सूट prosecution or other proceeding shall be lie against the any person anything which done is good faith. Thank you friends. Thank you again. In this way our Drug and Cosmetic Act 1940
and rule there under 1945 chapter is over here. Thank you again.